नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 23 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आपली आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। त्या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती मध्यान्ह भोजन योजनेसंबंधी आहे। न्यूज अशी आहे, कामगारांच्या भोजन योजनेवर ठेकेदारांचा ताव, अशा प्रकारची ती न्यूज आहे। तर या ठिकाणी आपणा सर्वांना माहीत असेल की जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे। त्याविषयी इन डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्याचप्रमाणे कामगारांसाठीही अशा प्रकारची योजना सरकारने सुरू केली होती। मग या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। जे काही कामगार होते, बांधकाम कामगार, त्यांची जी काही नोंद आहे ती कागदोपत्री दाखवून जो काही ठेकेदार आहे, जो काही कंत्राटदार आहे, त्याने सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उचलला आणि त्या निधीचा वापर स्वतःच्या लाभासाठीच केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी जो मुख्य लाभार्थी वर्ग आहे बांधकाम कामगार, तो कामगार वर्ग या ठिकाणी या योजनेपासून दूरच राहिला आहे, असे या ठिकाणी आता सरकारच्या निदर्शनास आले आहे। म्हणून सरकार आता काय करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये जी योजना आहे त्या योजनेची या ठिकाणी आता पुनर्रचना सरकारकडून केली जाणार आहे। दुसऱ्या ठिकाणी जी विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना आहे, या योजनेविषयी माहिती असणं आपणासाठी गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहा, जी योजना आहे विद्यार्थ्यांसाठी, ती योजना काय आहे तर विद्यार्थ्यांना निशुल्क खाद्यान्न उपलब्ध करून देणे, अशा प्रकारची मध्यान्ह भोजन योजना आहे। मध्यान्ह म्हणजे जे दिवसाचा मधला काळ असतो, 12 किंवा दुपारचा जो काही काळ असतो, त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जे काही जेवण दिलं जातं त्याला आपण म्हणतो मध्यान्ह भोजन योजना। मग आपल्याकडे सर्वांना माहितीच असेल की आपल्याकडे जे काही झेडपीच्या शाळा आहेत, त्या झेडपीच्या शाळांमध्ये अशा प्रकारचे जेवणामध्ये खास करून जी खिचडी असते ती खिचडी विद्यार्थ्यांना दिली जाते। आणि अशा प्रकारची जी काही खिचडी विद्यार्थ्यांना आपल्याकडे दिली जाते, याच योजनेला मध्यान्ह भोजन योजना असे म्हणतात। आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे मध्यान्ह भोजन योजना ही निशुल्क दरामध्ये दिली जाते। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या योजनेची जी काही सुरुवात आहे ती 15 ऑगस्ट 1995 म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आली होती। आणि 1997-98 या वर्षामध्ये ती संपूर्ण देशामध्ये मध्यान्ह भोजन योजना, ज्याला आपण मिड डे मील स्कीम असे म्हणतो, ती लागू करण्यात आली होती। 1997-98 दरम्यान जी काही पंचवार्षिक योजना होती, ज्याला आपण 5 इयर प्लॅन म्हणतो, त्यावेळी 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मध्यान्ह भोजन योजना लागू केलेली आहे। कारण आयोग विचारू शकतं की मध्यान्ह भोजन योजना ही कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये लागू करण्यात आली होती, तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल 8वी पंचवार्षिक योजना। हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी जे संबंधित मंत्रालय आहे ते आहे मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत ही जी मध्यान्ह भोजन योजना आहे ती सुरू करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी जो लाभार्थी गट आहे, तो लाभार्थी गटामध्ये वर्ग पहिला ते वर्ग 8वीचे जे काही विद्यार्थी असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुपारच्या वेळी मोफत निशुल्क दरामध्ये खाद्यान्न दिलं जाईल। मग या ठिकाणी जी काही योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेचा जर मुख्य उद्देश आपण पाहितला तर सर्वप्रथम एकतर शाळेमधील जी काही विद्यार्थी संख्या आहे, ज्याला आपण पटसंख्या म्हणतो, ती पटसंख्या वाढवणे हा सरकारचा या ठिकाणी उद्देश होता। म्हणजे विद्यार्थी शाळेमध्ये येतील आणि एकूणच जी शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक जी काही संख्या आहे विद्यार्थ्यांची ती वाढेल, हा उद्देश मुख्य असलेला या ठिकाणी मिड डे मील स्कीमचा असलेला दिसतो। पुढे जे काही विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे जे काही प्रमाण आहे किंवा जी काही त्यांची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीलाही या ठिकाणी आळा बसेल, अशी एक शक्यता या ठिकाणी सरकारने शासनाने वर्तवली होती। आणि दुसरं म्हणजे जे विद्यार्थी केवळ शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, प्रवेश करतात,
परंतु ते विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये येत नाहीत, वर्गामध्ये येत नाहीत, तर अशा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही यामुळे वाढेल। अशा प्रकारे मुख्य म्हणजे हे 3 उद्देश या ठिकाणी मिड डे मील स्कीमचे असलेले दिसतात। पुढची न्यूज आपणासाठी ऊस दर नियंत्रण जी समिती आहे त्या समिती संबंधी आहे। न्यूज अशी आहे, ऊस दर नियंत्रण समितीला अखेर मुहूर्त, अशा प्रकारची न्यूज आहे। त्या ठिकाणी ऊस दर समितीविषयी आपणाला माहिती असणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी जी काही ऊस दर समिती निर्माण केली जाणार आहे त्या समितीचे कार्य काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर या ठिकाणी पहा, जे ऊस पुरवठादार असतो म्हणजे ट्रॅक्टर मालक असेल, मुकादम जो की टोळी करतो, आणि त्याचबरोबर ऊस उत्पादक म्हणजे शेतकरी वर्ग, या शेतकऱ्यांची कारखान्याकडून आणि विविध घटकाकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते। मग ही जी फसवणूक आहे ती जर रोखायची असेल आणि शेतकऱ्यांना आणि ऊस पुरवठादारांना त्यांच्या कामाचा जर योग्य मोबदला द्यायचा असेल तर या ठिकाणी एक समिती स्थापन करावी, अशा प्रकारची एक शिफारस राज्य सरकारकडून पुढे आलेली आहे। आणि याच शिफारसीनुसार येणाऱ्या वर्षाच्या शेवटी ऊस दर समितीची या ठिकाणी स्थापन केली जाईल, ज्याचे अध्यक्ष म्हणून राज्याचे जे काही मुख्य सचिव आहेत ते कार्य करताना दिसतील। पुढे जी न्यूज आहे ती यमुना नदी संबंधी आहे। यमुना धोकादायक पातळीवर, अशा प्रकारची न्यूज आहे। आपणा सर्वांना माहितीच असेल की जो उत्तर भारत आहे, उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे, परिणामी उत्तर भारतातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे। आणि या ठिकाणी जी यमुना नदी आहे जी की दिल्लीतून वाहते, यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मग या ठिकाणी जी यमुना नदी आहे, यमुना नदीची जी काही प्रणाली आहे याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी यमुना नदी प्रणाली जेव्हा असा शब्द प्रयोग आपण करतो तेव्हा आपण यमुना जी मुख्य नदी आणि यमुनेचे जे काही उपनद्या आहेत त्या सर्व प्रणालीची या ठिकाणी आपण चर्चा करत असतो, तेव्हा आपण असं म्हणतो की यमुना नदी प्रणाली, म्हणजे केवळ आणि केवळ या ठिकाणी आपण यमुना नदीची चर्चा न करता या नदीशी संबंधित ज्या काही यमुना नदीच्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांचीही या ठिकाणी आपण चर्चा करतो। तर या ठिकाणी जी यमुना नदी आहे, यमुना नदीचा उगम यमुनोत्री ग्लेशियर मध्ये होताना दिसतो आणि बांदेपूर शिखर जे की मसुरी डोंगर रांगामध्ये आहे, आणि मसुरी डोंगर रांगा कोणत्या आहे तर हिमालयामध्ये आहेत। हे जे पॉइंट आहे ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतो, कारण आयोगाने यमुना नदी कोठे उगम पावते तर यमुनोत्री ग्लेशियर यावर क्वेश्चन विचारला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये आयोग विचारू शकतं की यमुना नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगेमध्ये किंवा कोणत्या शिखरावर होतो, तर या ठिकाणी आहे बांदेपूर शिखर, मसुरी डोंगर रांग। हे जे पॉइंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। जी यमुना नदी आहे, यमुना नदीचा प्रवाह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यामधून होताना दिसतो। आणि जी यमुना नदी आहे ती गंगा या नदीची उपनदी आहे, आणि यमुना नदी अलाहाबाद, ज्याला आपण प्रयागराज असं म्हणतो, या ठिकाणी यमुना नदी ही गंगा या नदीला जाऊन मिळते। आणि हा जो संगम आहे या संगमाला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं। हा जो पॉइंट आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे गंगेची सर्वात मोठी उपनदी म्हणून यमुना नदीला ओळखले जाते। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। यमुना नदीची जी एकूण लांबी आहे तिच्या उगमापासून ते प्रयागराजपर्यंत ती आहे 1376 किमी, आणि यमुना आणि गंगा नदीने जो दोआब निर्माण केला आहे तो एक सुपीक मातीचा दोआब आहे। आता दोआब म्हणजे काय, जेव्हा दोन नद्याचा मधला जो काही प्रदेश असतो या प्रदेशाला आपण दोआब म्हणजे दोन नद्यांच्या आतला जो काही प्रदेश आहे त्याला आपण दोआब असे म्हणतो। मग या ठिकाणी गंगा आणि यमुना नदीच्या मधला जो काही जमिनीचा प्रदेश आहे
ती जमीन अतिशय सुपीक आहे आणि त्याच कारणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन होते। तर या ठिकाणी जे काही यमुना नदी आहे, यमुना नदीच्या उपनद्याही या ठिकाणी आपणासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये टोन नदी आहे, गिरी, हिंडन, चंबळ, काली, सिंध, पार्वती, सिंध, बेटवा, दशन आणि केन या यमुना नदीच्या मुख्य नद्या आहेत। खाली आपण जी यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या मुख्य नद्या पाहणार आहोत आणि त्याचबरोबर यमुना नदीचा जो काही बेसिन एरिया आहे याचीही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। त्या ठिकाणी पहा, जो साईडचा मॅप तुम्हाला दिसतोय तर या ठिकाणी जे काही यमुनोत्री ग्लेशियर आहे या ठिकाणी हिमालयामध्ये यमुना नदीचा उगम होतो। त्यानंतर हिमालयामधून दक्षिण दिशेने अशा प्रकारे प्रवाहित होते आणि एका विशिष्ट वळणावर दिल्ली या ठिकाणी आल्यानंतर ही जी नदी आहे ती पूर्व दिशेने वाहताना या ठिकाणी आपल्याला दिसेल। या ठिकाणी तुम्ही जी यमुना नदी आहे, यमुना नदीवरची जी काही शहरे आहेत तीही पाहू शकताय, दिल्ली, आग्रा, आणि या ठिकाणी ज्या काही उपनद्या यमुना नदीला येऊन मिळत आहेत त्या नद्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। आणि अलाहाबाद या ठिकाणी जो काही त्रिवेणी संगम आहे, अलाहाबाद ज्याला आपण प्रयागराज असं म्हणतो, या ठिकाणी यमुना नदी या ठिकाणी गंगा नदीला येऊन मिळते आणि यमुना नदीचे जे काही स्थान आहे ते गंगा नदीच्या दक्षिणेला आहे। हा जो पॉईंट आहे तोही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे जी काही यमुना नदी आहे, यमुना नदीला बहुतेक ज्या नद्या येऊन मिळतात त्या यमुना नदीच्या उजव्या तीरावर येऊन भेटतात। या ठिकाणी चंबळ रिव्हर तुम्ही पाहू शकताय, बेटवा रिव्हर पाहू शकताय, सिंध पाहू शकताय, केन पाहू शकताय, ज्यांची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे। या ज्या नद्या आहेत त्या या ठिकाणी अशा प्रकारे यमुना नदीला तिच्या उजव्या तीरावर येऊन भेटतात। दुसरीकडे जो भारताचा मॅप आहे, भारताच्या मॅपमध्ये तुम्ही यमुना नदीचे स्थान पाहू शकता। जो काही एरिया आहे तो गंगा ब्रह्मपुत्रा नदीचा बेसिन एरिया म्हणून ओळखला जातो। तर या ठिकाणी जी काही यमुनोत्री ग्लेशियर आहे या ठिकाणी यमुना नदीचा उगम होतो, पुढे ती अशा प्रकारे वाहत जाऊन गंगा नदीला भेटते आणि या ठिकाणी तुम्ही गंगा नदी जी गंगोत्री ग्लेशियरमध्ये तिचा उगम होतो तो पॉईंट पाहू शकताय। आणि पुढे या दोन नद्या गंगेच्या स्वरूपामध्ये पुढे जाऊन अशा प्रकारे ब्रह्मपुत्र नदीला भेटतात, ज्या ठिकाणी बांगलादेश आहे आणि पुढे त्या बे ऑफ बेंगाल ज्याला आपण बंगालचा उपसागर म्हणतो त्या ठिकाणी भेटतात। मग या ठिकाणी हा जो पूर्णच्या पूर्ण प्रदेश या ठिकाणी आपण पाहतो याला आपण यमुना नदी प्रणाली असे म्हणतो। मग या ठिकाणी हा जो प्रदेश आहे हा प्रदेश अतिशय सुपीक असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। पुढची जी न्यूज आहे ती आहे क्रीडा क्षेत्रापासून। न्यूज अशी आहे, साताऱ्याच्या एकलव्यचा खडतर सुवर्ण प्रवास, अशा प्रकारची ती न्यूज आहे। तर अलीकडेच युवा जागतिक तीर अंदाजी स्पर्धा झाल्या। या स्पर्धेमध्ये जे सुवर्ण पदक आहे, सुवर्ण पदक साताऱ्याच्या पार्थ साळुंके याने जिंकले आहे आणि जे काही त्याने तीर अंदाजी जे काही धडे आहेत ते त्याने सर्व यूट्यूबच्या माध्यमातून घेतलेले आहेत। म्हणजे कसल्याही कोच विना, कसल्याही प्रशिक्षकाविना त्याने हे यश या ठिकाणी संपादन केले आहे, जी की एक खूप मोठी बाब असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 13 जुलैचे जे काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन होतं ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमचे जे काही कमेंट्स असतील त्या आपल्याला कमेंट बॉक्समध्ये न विसरता कळवायचे आहे। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आणि आपले जे काही यूट्यूब चॅनल आहे ते आपल्या मित्रांसोबत आपल्या ग्रुपवर शेअरही करायचे आहे। त्याचबरोबर न विसरता सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण